आजच्या गोष्टीचे नाव आहे लबाड बेडूक आणि शहाणी घुबड. एका सुंदर तलावात दोन गोड मासे राहत होते. चिकू आणि मिकू दोघेही खूप जिवलग मित्र होते. ते रोज सकाळी पाण्यात पोहत खेळायचे, लपंडाव खेळायचे आणि दुपारी गप्पा मारायचे. त्या तलावाच्या काठावर एक मोठं जुनं झाड होतं. त्या झाडावर जग्गू नावाचा एक शहाणं घुबड राहत होतं. जग्गू, चिकू आणि मिकू यांची खूप छान मैत्री होती. जग्गू रोज दुपारी झाडावरून खाली येऊन त्यांच्याशी गप्पा मारायचा. पण त्या तलावात पिट्टू नावाचा एक बेडूकही होता. पिट्टू थोडा घमंडी आणि मत्सरी होता. त्याला वाटायचे त्या तलावाचा राजा मीच व्हायला हवं, सगळ्यांनी माझंच ऐकायला हवं. पण त्याला माहीत होतं की चिकू आणि मिकू सगळ्यांचे लाडके आहेत, म्हणून त्याने एक कपटी डाव आखला. एके दिवशी पिट्टू दूर असलेल्या नदीकाठी गेला. त्या नदीत सोनी नावाची एक मोठी मगर राहत होती. पिट्टू म्हणाला, सोनीताई, तुला 2 जाडजूड चविष्ट मासे खायचे आहेत का ग? मगर म्हणाली, अरे लबाड बेडका, मला फसवायला आला आहेस का? पिट्टू म्हणाला, नाही नाही ग, मी का तुला फसवू? तू केवढी मोठी आणि मी एवढूसा. जवळच्या तलावात 2 पोसलेले मासे आहेत बघ, तुला भारी शिकार मिळेल. झाडावर बसलेला जग्गू हे सगळं ऐकत होता. त्याला पिट्टूचा डाव समजला. तो लगेच उडत तलावाकडे गेला आणि ओरडला, चिकू मिकू, लवकर वर या. दोघेही वर येऊन म्हणाले, काय झाले जग्गू, तू एवढा का घाबरला आहेस? जग्गूने सगळी घडलेली गोष्ट दोघांना सांगितली. दोघेही खूप घाबरले. पण जग्गू म्हणाला, घाबरू नका मित्रांनो, चिकू मिकू, आपण हुशारीने यावर उपाय करू. जग्गूचा मित्र मिठू पोपट जवळच राहत होता. जग्गूने त्याला बोलावून आणले. दोघांनी मिळून एक योजना आखली. थोड्याच वेळात पिट्टू बेडूक आणि सोनी मगर तलावाजवळ आले. त्यामुळे जग्गू आणि मिठू मुद्दाम मोठ्याने बोलू लागले. जग्गू म्हणाला, अरे मिठू, तुला माहीत आहे का, पिट्टू बेडूक सोनी मगरीला फसवणार आहे. मिठू म्हणाला, काय सांगतो काय? पण का फसवणार आहे? जग्गू म्हणाला, तो म्हणतोय तलावात 2 जाड मासे राहत आहेत, पण खरं तर तो मगरीला गरम पाण्यात उतरवणार आहे. ते पाणी एवढं गरम आहे की मगर शिजून जाईल. मग नदीचा राजा हाच पिट्टू बेडूक. हे ऐकताच सोनी मगरीला खूप राग आला. ती पिट्टू बेडकाकडे वळून म्हणाली, अरे कपटी बेडका, मला मारून तू राजा होणार होतास? आणि रागाच्या भरात तिने पिट्टूला खाऊन टाकले. मगर रागाने निघून गेली. जग्गू म्हणाला, चिकू मिकू, आता बाहेर या, धोका टळला आहे. दोघे मासे बाहेर आले आणि जग्गू आणि मिठूचे आभार मानू लागले. चिकू म्हणाला, खरा मित्र तोच जो संकटात साथ देतो. मिकू म्हणाला, आणि हुशारीने वाईटावर मात करता येते. त्या दिवसानंतर तलावात पुन्हा आनंद पसरला. सगळे मिळून पुन्हा शांततेत राहू लागले. बोध, लबाडी आणि मत्सर शेवटी स्वतःलाच नाशाकडे घेऊन जातात, पण खरी मैत्री आणि शहाणपण जिंकतात. गोष्ट आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.